सांगली महानगरपालिका निवडणुकीत मतमोजणीनंतर हुल्लडबाजी करत बेदरकारपणे दुचाकी चालवणाऱ्या 328 जणांविरोधात सांगलीच्या वाहतूक नियंत्रण शाखेने कारवाईचा बडगा उगारला। पोलिसांनी रस्त्यावर उतरून तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही कारवाई केली। वाहतूक पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे। वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस शुक्रवारी दिवसभर रस्त्यावर होते। त्यांनी हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांच्या ताब्यातील दुचाकी वाहनांवर मोटार वाहन अधिनियम कायद्याअंतर्गत कारवाई केली। फॅन्सी नंबर प्लेटबद्दल 15 केसेस करून 11,500 रुपये दंड केला। नो पार्किंगबद्दल 7 जणांवर कारवाई करत 4,500 रुपये दंड केला। लायसन्स जवळ न बाळगणाऱ्या 48 जणांना 30,000 रुपये दंड केला। बेदरकारपणे ट्रिपल सीट दुचाकी चालवणाऱ्या 39 जणांना 37,000 रुपये आणि 200 रुपये दंड केला। मोटार वाहन कायद्यानुसार इतर 94 कारवायांमध्ये 59,000 रुपये दंड आकारला। वाहतूक पोलिसांनी 203 कारवायात एकूण 1,48,200 रुपये दंड केला। तसेच महापालिका क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून मोटार वाहन अधिनियमांतर्गत ट्रिपल सीट जाणाऱ्या 39 दुचाकीस्वारांना प्रत्येकी 1,000 रुपयांप्रमाणे 39,000 रुपये दंड केला। मोबाईलवर बोलत वाहन चालवणाऱ्या 37 जणांवर 91,000 रुपये दंडाचे चलन फाडले। विना हेल्मेट 39 केसेस करून 39,000 रुपये दंडात्मक कारवाई केली। झेब्रा क्रॉसिंगचे उल्लंघन करणाऱ्या 6 जणांवर कारवाई करत 4,000 रुपये दंडाचे चलन केले। सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून एकूण 121 केसेस करून 1,73,000 रुपये ई चलन बनवले आहे। दरम्यान दुचाकीच्या सायलेन्सरच्या पुंगळ्या काढून कर्णकर्कश आवाजात फिरणाऱ्या 4 हुल्लडबाज तरुणांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी सांगली।